भाग 13. दुसऱ्या दिवशी हांडी राणी आपल्या मैत्रिणींना घेऊन मीराबाईच्या महालात गेली. मीराबाई म्हणाली, या आई या. अहो, तुम्ही आलात ते फार चांगलंच झालं, पण तुम्हाला यावं लागलं ना. मला बोलवून घेतलं असतं, मी आले असते आपल्याला भेटायला. तू तर काय भक्तीत रममाण असते, आम्ही तर काय बाबा घरगृहस्थीच्या बायका, आम्हाला त्या भक्ती भिक्तीतलं काही कळत नाही. म्हणलं तुला कसला यायला वेळ. झालं आम्ही चालू झालो. बरं, मी याकरता तुझ्याकडे आले की मला विचारायचंय तुला काही. विचारा ना, काय विचारायचंय? अगं, माझ्या बहिणीच्या मुलीला भूतानी झपाटलंय. असं असतं का गं काही? म्हटलं जरा विचारू तुला, तू भक्त आहेस ना, तुला काही माहीत असेल. तसं म्हटलं तर असं भूत पिशाच्च योनी असते. का होतं ग असं? पण ज्यांच्या वासना शिल्लक राहिलेल्या असतात, काही इच्छा शिल्लक राहिलेल्या असतात मरताना, ते असे प्रेत पिशाच्च होतात. आणि मग आपल्या इच्छा पूर्ण करून घ्यायला, आपल्या वासना पूर्ण करून घ्यायला कुणाच्या शरीरात ते प्रविष्ट होतात आणि त्यांच्या शरीरामार्फत ते पूर्ण करून घेतात. त्या शरीराला ते झपाटतात. अगं, पण याला काही उपाय तरी असेल ना, की नाही तुमच्या भक्तीमध्ये? आहे ना, याला उपाय आहे. एक भगवन नाम हा एकमेव उपाय आहे. गळ्यात तुळशीची माळ घालायची आणि सतत श्रीहरीच्या नामाचा उच्चार करायचा, नामस्मरण करायचं. श्रीहरी श्रीहरी. बरं, ते जाऊ दे, ते आता काही नाम घेत बसू नको. मी काय म्हणते, आपल्या चित्तोडमध्ये ना एक भूत महाल आहे. अगदी माझ्या आजे सासूंपासून ते मी ऐकत आले आहे. अगं, मला बघायची खूप इच्छा आहे. फक्त ऐकलंय मी त्याच्याबद्दल. त्यात म्हणे खूप छान चित्रकारी आहे, सुंदर सुंदर चित्र काढली आहे. फक्त ऐकूनच आहे मी, आम्हाला काही कोणी जाऊ नाही दिलं बाई. तिथे भूत प्रेत असतात म्हणे, म्हणून नाही जाऊ दिलं. पण म्हटलं तू एवढी भक्त आहेस, तुझ्याबरोबर जाऊ. जाशील ना घेऊन मला? कधी काही मागितलंय का मी तुला? आज पहिल्यांदाच म्हणतेय, दाखव ना जरा मला तो महाल. अगं, मला भीती वाटते, चल माझ्याबरोबर. मीराला वाटलं, खरंच यांनी कधीच काही मागितलं नाही, आता नाही तरी कशी म्हणू. ती म्हणाली, बरं आई, येईन बरं तुमच्याबरोबर. अगं, येईन म्हणजे आताच जायचंय आपल्याला. मीराच्या दासी म्हणाल्या, अहो आता तर संध्याकाळ झाली आहे, आता कसं काय जाणार? आम्ही येतोय मीरा बरोबर, उद्या जाऊ आपण. नाही, दिवसा जाऊ? छे, आणि तुम्ही नाही यायचं? मी मीरेला घेऊन जाणार, तेही आत्ताच. काय ग मीरा? मीरा म्हणाली दासींना, हे बघा, तुम्ही गिरधराची सायम आरती शयन आरती सगळं सांभाळा, मी यांच्याबरोबर येते जाऊन. हांडीबाई म्हणाली, हो, आम्ही जातो, मग आपण एकत्र येऊ ग मीरा. असं म्हणून हांडीबाईंनी एका दासीला घेतलं बरोबर आणि भूत बंगल्यात तिघीजणी गेल्या. त्या हांडीबाईच्या दासीने मशाल पेटवली होती. ती पुढे होती आणि मागे मीरा आणि त्याच्या मागे हांडीबाई. बिट्ट काळू खात त्या तिघी चालल्या होत्या. आता मात्र हांडीबाई काय म्हणते, ए मीरा, तू पुढे हो बाई, आम्हाला फार भीती वाटते. आणि मशाल घेतलेल्या त्या दासीला तिने मागे केलं आणि मीराला पुढे केलं. आता मीरा पुढे आणि दोघी मागे. आणि मागच्या मागे दोघी कधी पसार झाल्या कळलंच नाही. मीरा हे चित्र दाखवते, ते चित्र दाखवते, पण अंधार. अरे, कुठे गेलात? अहो, इकडे मी, इकडे या ना, या इकडे या. कोणीच बोलेना. सगळे दरवाजे बाहेरून बंद करून टाकले होते. मीरा परत जायला निघाली, तिथे तर कोणीच नव्हतं, न हांडीबाई न दासी. अंधार मिट्ट काळोख, दरवाजाही उघडत नव्हता, बाहेर पडण्याची सोय नव्हती. आता मीरेला कळलं की ही आपल्याबरोबर चाल झाली आहे.
आता मात्र काही उपाय नव्हता. भयंकर काळोख, मोठा भूत महाल आणि मीरा एकटी आत. मीरा आत पद्मासनात बसली, नेत्र बंद करून घेतले. मुखात नाम चालू होतं, श्रीकृष्ण शरणम मम, श्रीकृष्ण शरणम मम, श्रीकृष्ण शरणम मम, श्रीकृष्ण शरणम मम. रात्र, काळोखी रात्र. आणि एक एक करत सगळी भूतं मीरेच्या भोवती गोळा झाली. खूप भूतं, खूप भूतं, खूप मोठे मोठे आवाज. कोणाचे हात नव्हते, कोणाचे पाय नव्हते, कोणी उलटं टांगलं होतं, कुणाचा उलटा फेरा पडला होता, उलटे उलटे फिरत होते, खाली डोकं वर पाय. अक्राळ विक्राळ चेहरे, कर्णकटू आवाज, भीषण चित्कार, ओरडतायत, आक्रोश, रडणं, थुंकणं. मीरेच्या अंगावर झडप घालतायत. मीरेचा जप मोठ्या मोठ्याने चालू होता, श्रीकृष्ण शरणम मम, श्रीकृष्ण शरणम मम, श्रीकृष्ण शरणम मम, श्रीकृष्ण शरणम मम, श्रीकृष्ण शरणम मम. चारीकडे भूतच भूत, भूतच भूत, भूतच भूत. मीरा म्हणाली, कोण आहात तुम्ही? अशी का बरं तुमची दुर्दशा झाली? हळूच मीरेने नेत्र उघडले. मीरा घाबरली तर मुळीच नव्हती. मीरेबरोबर आत हृदयस्थ श्रीकृष्ण होता. जसे मीरेने नेत्र उघडले, त्या भूतांची दशा सुधारू लागली. त्यांना बोलता येत नव्हतं, त्यांची वाणी खुलली. बोलू लागले. म्हणाले, आम्ही राणा सांगाच्याच कुळातले आहोत, त्याचे पूर्वज आहोत. काय? त्याचे पूर्वज? मग आपण प्रेत का झालात? हे बघ, आम्ही न कधी भक्ती केली, न आम्ही कधी राष्ट्रावर प्रेम केलं. आम्ही फक्त अय्याशी केली, खूप व्यसनं केली, खूप पैसे उडवले, खूप खाल्लं, खूप व्यसनाधीन झालो, खूप बायकांना भ्रष्ट केलं, आणि आता आमची ही दुर्दशा झाली आहे. काय दुर्दशा झाली आहे? हे बघ, आमच्या तोंडाचं छिद्र जे आहे ना, ते अगदी सुईच्या टोका एवढं बारीक आहे. मीरा, अगं, आम्हाला भूक लागते पण खाता येत नाही, आम्हाला तहान लागते पण पाणी पिता येत नाही. मग आम्ही नालीमधलं, मोरीमधलं सांडपाणी पितो, गटारीतलं पाणी पितो, तेही किंचित, ते पण नाही पिता येत. इतके दिवस झाले आम्हाला भोजन नाही. आणि त्यावर मोठे मोठे प्रेतात्मा येतात, इकडे आम्हाला त्रास देतात. हे देवी मीरा, तू तर भगवंताची भक्त आहेस ग. आमच्या सगळ्यांचा उद्धार कर. प्रार्थना आहे तुला, हात जोडून प्रार्थना करतो आम्ही तुला. म्हणून तर तू आमच्या कुळात आली आहेस. आमचा उद्धार कर. आम्हाला आशा आहे तुझ्याकडून. उद्धार कर मीरा, उद्धार कर. तू महान भक्त आहेस. एकच उपाय याच्यावर, सर्वजण मिळून हरिनाम संकीर्तन करा. मीरा म्हणते, माझ्या मागोमाग सगळे म्हणा, सगळी भूतं, सगळी पिशाच्च म्हणा, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एकच आवाज, एकच गजर, सगळीकडे सगळी भूतखेत म्हणू लागली. मीरेसारख्या महान भक्तांनी नाम घ्यायला लावावं. चमत्कारच झाला. सर्व प्रेतांचा उद्धार झाला. सर्वांना दिव्य रूप मिळालं. दिव्य रूप धारण करून ते तिथूनच भगवत धामाला निघाले. मीराबाई की जय हो, गिरीधर गोपाल की जय हो, मीराबाई की जय हो, गिरीधर गोपाल की जय हो, असं म्हणतात. गजर निनादला. सर्वांचा उद्धार झाला. आणि इथे काय झालं? चित्तोडच्या महालामध्ये रात्र झाली आणि अजून मीरा आली नाही.
अजून मीरा आली नाही. सगळ्या दास दासी व्याकुळ झाल्या. चमेलीला तर काहीच सुचेना. इतर दासींना खूप काळजी वाटू लागली. लगोलग त्या हंडीबाईकडे गेल्या. हंडीबाई तर आपल्या महालात छान झोपली होती, गाढ निद्रेत होती. त्यांनी विचारलं, राणीसाहेबा, तुम्ही मीरेला घेऊन गेलात ना? तुम्ही आलात पण अजून मीरा नाही आली हो. मला काय माहिती, इथे कशाला आलात? मला काय माहिती कुठे गेली ती. गेली असेल भटकायला. तुमची ती मीरा, ती काय एका ठिकाणी थांबते, नाचत फिरते गावभर? नाही हो, तुम्ही म्हणालात ना मी तिला सोडून जाते म्हणून. हो, पण ती मला म्हणाली मी जाईन माझी, जा तुम्ही. गेली असेल बघा भटकत कुठेतरी. दार लावून घेतलं, एक शब्द बोलली नाही हांडीबाई. सर्व दासी पुन्हा विनवू लागल्या, हांडीबाई, तिचा शोध करा. कुठे गेली आमची मीरा, कुठे गेली? तुमच्याबरोबर गेली होती ना, मग परत कशी नाही आली? हांडीबाई तर काही बोलली नाही. एक दिवस सरला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 7 दिवस झाले. 7 दिवस मीरा भूत बंगल्यात होती. रोज त्या दासी कुठे कुठे शोधायला जायच्या. एके दिवशी महालाच्या दाराशी रडत बसल्या होत्या. 7 दिवस झाले मीराचा पत्ता नव्हता. तिथून राणा सांगाचा एक जुना विश्वासू मंत्री, त्याचं नाव होतं सलुंबर रावत, तो घोड्यावरून जात होता. त्याला दिसलं, या अशा 4-5 बायका का बसल्यात? काय झालं? का बरं बसला तिथे? का रडताय? मीरेच्या दासी म्हणाल्या, काय सांगू, आमची मीरा बायसा कुठे सोडून गेली आम्हाला माहिती नाही. हांडी राणी बरोबर गेली होती. भूत महालात गेले होते दोघी. पण हांडीबाई आल्या. हांडी राणीनी बरोबर भूत महाल बघायला नेलं होतं खरं, पण ती एकटीच आली. आणि मीराचा तर तेव्हापासून पत्ता नाही. आज 7 दिवस झाले म्हणून रडू लागल्या जोरजोरात. सलुंबर रावत तडक विक्रमराजाकडे गेला. विक्रमराजाला म्हटलं, मीरा कुठे गेली? आम्हाला काय माहिती, आम्हाला विचारणारे तुम्ही कोण? नाही, हांडी राणी बरोबर गेले होती मीरा आणि त्या दोघी. मग कदाचित तिथे राहिली असेल. मला जरा त्या भूत बंगल्याची जरा किल्ली द्या. काही किल्ले बिल्ले मिळणार नाही. नाही, पण मी शोधून बघतो, कदाचित चुकून तिथे राहिली असेल ती. गेली असेल ती कुठे भटकायला, वृंदावनात, मथुरेला. भक्तिरसात नेहमी डुंबलेली असते. आम्हाला काय तिचं? मेली असेल कुठेतरी. तुम्ही कशाला इथे आलात? जा, काही नाही, तिथे कोणी नाही आहे, जा तिकडे. सलुंबर रावत म्हणाला, हे बघा, मला भूत महालाच्या किल्ल्या द्या. कशाला? काही नाहीये, ती कोणी नाहीये तिथे. अहो द्या, त्यात काय कष्ट आहेत? मी बघून येतो, चुकून राहिली असेल तर घेऊन येतो. बघायला काय कष्ट आहेत आपल्याला? हांडी राणी त्याच्या शेजारीच बसली होती विक्रमराजाच्या. तिने इशारा केला, देऊन टाक. तशीही 7 दिवस ती बिना अन्न पाण्याची आत मेलीच असेल. भूताखेतांनी जर मारलं नसेल तर ती आपच मेली असेल. मग आपण मोकळे, ती मेली कशी विचारायला. आता सलुंबर रावत दासांना घेऊन दिवसाच्या वेळी भूत बंगल्यात गेले. आत गेले. मीराबाईंना तर त्यांनी कधी पाहिलंही नव्हतं. तेव्हा राण्यांना कुठे बघता येत होतं? राण्या आत असायच्या, अंतरकक्षात. त्यांना कोणी बघू नाही शकायचं. आत गेले तर भूत महालात जाऊन बघतात तर काय, मीराबाई सोन्याच्या मूर्तीसारखी दिव्य प्रकाशमान झालेली पद्मासनात बसलेली होती. नेत्र मिटलेले होते. अव्याहत जप चालू होता. तिला कसलाही पत्ता नाही. आपण कुठे आहोत, कोण आलंय समोर, काही ठाऊक नाही. किती दिवस झाले माहीत नाही. एकच माहिती आहे, श्रीकृष्ण शरणम मम, श्रीकृष्ण शरणम मम.
श्रीकृष्ण शरणं मम. श्रीकृष्ण शरणं मम. श्रीकृष्ण शरणं मम. श्रीकृष्ण शरणं. मीरेला स्पर्श केला. जागी झाली मीरा. डोळे उघडले. दासींनी तिला कवटाळलं, पण मीराचे पाय आखडून गेले होते. 7 दिवस 7 रात्र पद्मासनात बसल्याने मीरेचे पाय उभेच राहीनात. उचलून घेतलं, घरी आणलं, पायाला मालिश केलं. दासींनी तिची खूप काळजी घेतली. अशा रीतीने मीरा या मोठ्या संकटातून श्रीहरीच्या कृपेनेच वाचली होती आणि शिवाय भूतपिशाच्यांचा उद्धार करून परतली होती. श्रीकृष्ण शरणं मम. श्रीकृष्ण शरणं मम. श्रीकृष्ण शरणं मम.